तर आज मी एक पिक्चर बघितलाय ज्याचं मला एक सजेशन आलं होतं. इराट्टा म्हणून पिक्चर आहे, नेटफ्लिक्सवर दाखवण्यात आलेला आहे. हा मी पिक्चर बघितला. खूप सस्पेन्स थ्रिलर जो पिक्चर लोकांना आवडतो त्यांच्यासाठी हा खूप छान पिक्चर आहे. आणि या पिक्चर मध्ये एक दोन जुळ्या भावांची स्टोरी दाखवलेली आहे. जे दोन जुळे भाऊ आहेत ते त्यांचं एकमेकांसोबत पटत नसतं. आणि काय होतं की त्यांचे जे बाबा असतात ते अभिजीव असतात आणि ते कॉन्स्टेबल असतात, पोलीस. तर ते अब्युज करत राहतात त्यांच्या आईला वगैरे. तर त्यांच्यामुळे काय होतं की दोन मुलं तुटतात एकमेकांपासून, दोघं भाऊ. एक भाऊ आई वागवते तर दुसरा त्याच्या बाबासोबत राहायला भाग पाडला जातो. आणि नंतर ती त्याच्या बाबाची हत्या होते आणि नंतर त्या मुलावर वाईट म्हणजे विचाराने तो ग्रासून जातो. आणि फ्युचरमध्ये काय होतं की दोघं भाऊ पोलीस लागतात. जो लहाना भाऊ आहे विनोद आणि प्रमोद असं नाव असतं त्यांचं, तर एक भाऊ डीवायएसपी बनतो तर दुसरा एएसआय बनतो. आणि ते एकाच पोलीस स्टेशनला असतात. तर त्यांच्यामध्ये पटत नाही, म्हणजे त्यांचे भांडणं वगैरे उडतात. तर त्यांची स्टोरी अशी होते की सुरुवातीलाच एक भाऊ स्वतः म्हणजे मर्डर होतो की आत्महत्या होतो, हा एक सस्पेन्स आहे त्याच्यामध्ये. की तो स्वतःची आत्महत्या करतो का मर्डर होतो. 3 लोकांवर त्याचा सस्पेक्ट जातो. तो पोलीस स्टेशनमध्ये ती हत्या होते. आणि त्याचंच इन्व्हेस्टिगेशन त्याचा भाऊ करतो. अशी एक स्टोरी आहे. आणि खूप सस्पेन्स आहे याच्यामध्ये. आणि शेवटची जो ट्विस्ट आहे तो तुम्हाला चक्रावून सोडेल एवढा जबरदस्त ट्विस्ट यांनी टाकलेला आहे. मल्याळम पिक्चर आहे पण एक नंबर स्टोरी आहे. याच्यामध्ये ऍक्टिंग जोजू जॉर्ज यांनी केलेली आहे. त्यांनीच डबल रोल केलेला आहे, विनोद आणि प्रमोद यांचा. आणि जे डायरेक्शन केलेलं आहे ते रोहित कृष्णन यांनी केलेलं आहे. त्या पिक्चरची स्टोरी तुम्हाला म्हणजे स्क्रीन सोडायला वेळच देणार नाही. तुम्ही पाहायला लागले की शेवटी काय होतं हे जाणून घ्यायची उत्सुकताच तुमच्या मनामध्ये तयार होऊन जाईल. तरी हा पिक्चर आहे तो तुम्ही बघा. छान पिक्चर आहे. मल्याळम मध्ये आहे, हिंदी डब वगैरे नेटफ्लिक्सवर अवेलेबल आहे, तुम्ही पाहू शकता. आणि कसा वाटला काय वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद.